Here इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट. चार्जचा रेस्ट असताना केलेला स्टडी. व्हेन चार्ज इज रेस्ट it produces electrostatic field around them. Study of charge at rest. Study of charge at rest is called electrostatic. When charge is rest, it produces electrostatic field around them. जेव्हा चार्ज रेस्ट असतो तो स्वतःभोवती काय तयार करतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. काय? when charge is rest it produces electrostatic field around them. म्हणजे बघा, समजा हा चार्ज घेतला, हा चार्ज क्यू आहे आणि हा रेस्ट आहे. हा चार्ज कसा आहे? रेस्ट. तर हा चार्ज स्वतःभोवती काय करणार आहे? एक इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार आहे. इलेक्ट्रिक फील्ड. मग जेव्हा हा चार्ज रेस्ट असतो आणि चार्ज रेस्ट असताना तो स्वतःभोवती इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो आणि ह्या इलेक्ट्रिक फील्डचा अभ्यास म्हणजे काय आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स. स्टडी ऑफ चार्ज ॲट रेस्ट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक. व्हेन चार्ज इज रेस्ट इट प्रोड्युसेस इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड अराउंड देम. जेव्हा चार्ज रेस्ट असतो तो स्वतःभोवती काय तयार करतो? इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. व्हेन चार्ज इज रेस्ट इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड अराउंड देम. आणि व्हेन इट प्रोड्युसेस इलेक्ट्रिक फील्ड अराउंड देम, सपोज इट इज पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा एक पॉझिटिव्ह चार्ज घेतला आणि हा पॉझिटिव्ह चार्ज ह्या चार्जच्या जवळ आणला तर हा चार्ज काय करणार आहे? ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट करणार. हा चार्ज ह्या चार्जवरती काय करणार आहे? फोर्स एक्झर्ट करणार आहे. आणि हे फोर्स म्हणजेच कोणतं फोर्स आहे? दॅट फोर्स इज नथिंग बट कुलोम्बियन फोर्स. हे फोर्स म्हणजे कोणतं फोर्स आहे? कुलोम्बियन फोर्स. या फोर्सला नाव काय द्यायचं? कुलोम्बियन फोर्स. सो व्हॉट इज कुलोम्बियन फोर्स? कुलोम्बियन फोर्स म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. परत एकदा बघा, व्हॉट इज इलेक्ट्रोस्टॅटिक्स? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे चार्जचा रेस्ट असताना केलेला स्टडी. जेव्हा चार्ज रेस्ट असतो तो स्वतःभोवती काय करतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड तयार करतो. समजा हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा पॉझिटिव्ह चार्ज जवळ दुसरा पॉझिटिव्ह चार्ज गेला तर काय करणार आहे? तो त्याला रिपेल करणार आहे किंवा अट्रॅक्ट करेल. समजा निगेटिव्ह चार्ज असेल तर अट्रॅक्ट करेल. एक चार्ज दुसऱ्या चार्जवरती फोर्स एक्झर्ट करतो आणि हे फोर्स म्हणजे कोणतं फोर्स आहे? कुलोम्बियन फोर्स. एक चार्ज दुसऱ्या चार्जवरती फोर्स एक्झर्ट करतो, हे फोर्स म्हणजे काय आहे? कुलोम्बियन फोर्स. सो व्हॉट इज कुलोम्बियन फोर्स? पॉइंट काय आहे? व्हॉट इज कुलोम्बियन फोर्स? व्हॉट इज कुलोम्बियन फोर्स? क्वेश्चन. कुलोम्बियन फोर्स म्हणजे काय ते आपल्याला आता बघायचं. बघा, लक्ष द्या. से कुलोम्बियन फोर्स म्हणजे काय? Say what is Coulombian force? Electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction or repulsion between two points of electric charges. Between two points of
electric charges at rest is a directly proportional to product of magnitude of two charges and inversely proportional to square of the distance between them. Inversely proportional to square of the distance between them. Inversely proportional to square of the distance between them. Electrostatic force of attraction or repulsion between 2 point charges, 2 point of electric charges at rest is directly proportional to product of magnitude of two charges and inversely proportional to square of the distance between them. म्हणजे काय? F is directly proportional to Q1 into Q2. F is directly proportional to Q1 into Q2, where Q1 and Q2 be the two charges at rest. Q1 and Q2 be the two charges at rest. And तीसरा, F is inversely proportional to square of the distance. याला दुसरा नाव आहे inverse square law. Inverse square law काय म्हणतात? It is inversely proportional to square of the distance. Inversely proportional to square of the distance. Equation 1, equation 2. Combine equation 1 and 2. Combine equation 1 and 2. F is directly proportional to Q1 into Q2 divided by R square. By removing proportionality sign remove करा. F is equal to K into Q1 into Q2 divided by R square. K is equal to 1 upon 4 by epsilon naught. So F is equal to 1 upon 4 by epsilon naught. Q1 into Q2 divided by R square. Is equal to Q1 into Q2 divided by R square, and that is called Coulomb's law. Coulombian electrostatic force of attraction or Coulomb's law. Coulombian force, inverse square law, किंवा ह्याला दुसरं नाव आहे Coulomb's law. सामने झाला Coulomb's law. काय आहे Coulomb's law बघा? Electrostatic force of attraction or repulsion is directly proportional to product of magnitude of two charges and inversely proportional to square of the distance between them. Directly proportional to product of magnitude of two charges and inversely proportional to square of the distance between them. So what is Coulomb's law? That is electrostatic force of attraction or repulsion between 2 points of electric charges at rest is directly proportional to product of magnitude of two charges and inversely proportional to square of the distance between them. F is directly proportional to Q1 into Q2 and F is inversely proportional to square of the distance between them. Proportionality remove, so proportionality sign remove केलं, that is K. F is equal to K into Q1 into Q2 divided by R square. K ची व्हॅल्यू आहे 1 upon 4 by epsilon naught. F is equal to 1 upon 4 by epsilon naught Q1 into Q2 divided by R square. So that is Coulomb's law. ह्याला काय म्हणलेलं आपण Coulomb's law. इलेक्ट्रोस्टॅटिकचा स्टडी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे Coulomb's law. कारण Coulomb's law नंतर बाकीच्या गोष्टी तयार होतात. When study of charge at rest, चार्जचा रेस्ट असताना केलेला स्टडी, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय? रेस्ट. चार्जचा रेस्ट असताना केलेला स्टडी, सो दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक्स.
आणि इट इज कोलॉम्बियन फोर्स. तर कोलॉम्बियन फोर्स नंतर बघा, लक्ष द्या, काय आहे कोलॉम्बियन फोर्स आणि त्याचा लॉ. आपण बघितलं कोलॉम्ब्स लॉ काय आहे. कोलॉम्बियन फोर्स नंतर गॉस लॉ. काय आहे गॉस लॉ. काय बघा गॉस लॉ. सो व्हाट इज गॉस लॉ और गॉस थ्योरम. गॉस थेरम काय बघा आपल्याला बघायचं. गॉस थेरम किंवा गॉस लॉ. गॉस थेरम. तर गॉस थेरम नुसार बघा, पहिलं नंबर 1, द चार्ज enclosed by in that surface, the net flux net electric flux enclosed by any surface is equal to net charge enclosed by that surface divided by permittivity of the medium. The net electric flux enclosed by any surface is equal to net charge enclosed by that surface divided by permittivity of the medium. आता काय आहे बघा, लक्ष द्या. परमिटिव्हिटी. व्हॉट इज मीनिंग ऑफ परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी ability to store the energy. ability to store एनर्जी स्टोअर करून ठेवण्याची संख्या काय म्हणायचं, परमिटिव्हिटी. आणि परमिटिव्हिटीचा सिम्बॉल काय आहे, एप्सिलॉन. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन परमिटिव्हिटी अँड मीडियम. एप्सिलॉन इज इक्वल टू एप्सिलॉन नॉट के, वेअर के स्टँड फॉर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. के म्हणजे काय आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. According to Gauss law, phi is equal to Q divided by epsilon naught. Phi is equal to Q divided by epsilon naught. किंवा अल्जेब्रिक असे घेतो. I is equal to 1 into n. Net amount of flux passing through given closed surface, the net electric flux enclosed by any surface or passing through any surface is equal to net charge divided by permittivity of the medium. The net flux or net electric flux enclosed by any surface is equal to net charge enclosed by that surface divided by permittivity. Net charge enclosed by that surface divided by permittivity or absolute permittivity. Permittivity or absolute permittivity. Epsilon naught absolute permittivity. एखाद्या एरियामधून चालणाऱ्या फ्लक्स ह्या त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्जवरती अवलंबून असतात. म्हणजे कसं, हा एरिया घेतला आणि ह्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्स ह्या
त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्जवरती अवलंबून असतात. हा एरिया घेतला आणि ह्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्स ह्या त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्जवरती अवलंबून असतात. अमाऊंट ऑफ फ्लक्स एनक्लोज्ड बाय एनी सरफेस इज इक्वल टू चार्ज एनक्लोज्ड बाय दॅट सरफेस. एखाद्या एरियामधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्स ह्या त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्जवरती अवलंबून असतात. म्हणजे तुम्ही काय इनपुट देता त्यानुसार इथं आउटपुट असतं. तुम्ही काय इनपुट देता त्या इनपुटनुसार काय असतं, आउटपुट अवलंबून असतं. सो दॅट इज amount of flux coming out of the closed surface, amount of flux coming out of the closed surface depends upon charge enclosed by that surface. Amount of flux coming out of the surface depends upon charge enclosed by that surface. Is called what? That is Gauss theorem. एखाद्या सरफेस मधून बाहेर पडणारा फ्लक्स ह्या त्या सरफेस मध्ये असणाऱ्या चार्ज वरती अवलंबून असतो. एखाद्या सरफेस मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्स ह्या त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्ज वरती अवलंबून असतात. एखाद्या सरफेस मधून बाहेर पडणाऱ्या फ्लक्स ह्या त्या एरियामध्ये असणाऱ्या चार्ज वरती अवलंबून असतात. सो दॅट इज फ्लक्स इज इक्वल टू समेशन I इज इक्वल टू 1 to n QI डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. म्हणजे ह्या फ्लक्स ह्या एरिया एखाद्या एरियामध्ये असणाऱ्या कशावर डिपेंड असतात, चार्जवरती डिपेंडंट असतात. सो दॅट इज गॉस लॉ और दॅट इज अ गॉस थेरम. आता ह्या गॉस थेरमचे 3 ऍप्लिकेशन्स आहेत. ते 3 ऍप्लिकेशन आपण बघूया.